श्रावण सोमवारच्या उपवासासाठी आज आपण ही अगदी मऊसूत अशी साबुदाणा खिचडी तयार करणार आहोत। अगदी गोड ही साबुदाणा खिचडी करणार आहोत। त्यानंतर ही साबुदाणा खिचडी अगदी 2 व्यक्तींसाठी पुरेल या प्रमाणामध्ये तयार करत असताना अगदी वाटीच्या मापाने आपण साबुदाणा, पाणी, साखर, शेंगदाणा सर्व साहित्य एकाच वाटीच्या मापाने मोजून अगदी परफेक्ट आपण ही साबुदाणा खिचडी तयार करत आहोत। याशिवाय ही साबुदाणा खिचडी खूप वेळासाठी 5 ते 6 तासापेक्षा अधिक वेळासाठी मऊसूत राहावी यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला आज या रेसिपीमध्ये नव्याने शिकायला मिळणार। त्यामुळे रेसिपी कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्कीच पहा आणि माझ्या जर रेसिपीज आवडत असतील तर यूट्यूबवर कविताच किचनला सबस्क्राईब नक्कीच करा। सबस्क्राईब केल्यामुळे आठवड्यातील 6 दिवस येणाऱ्या माझ्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। नमस्कार, मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। श्रावण महिना सुरू होतोय आणि श्रावण महिन्याच्या सोमवारच्या उपवासासाठी बऱ्याचदा गोड खिचडी बनवली जाते, तर आज आपण ही गोड खिचडी तयार करत आहोत। या वाटीच्या मापाने आपण 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे। आता साबुदाणा या ठिकाणी आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। या ठिकाणी 4 ते 5 पाण्याने स्वच्छ धुवून त्यामधील जे स्टार्च आहे ते सर्व काढून टाकलेलं आहे। त्यानंतर त्याच वाटीच्या मापाने आपण 1 वाटी पाणी यामध्ये टाकलेलं आहे। त्यानंतर झाकण ठेवायचं आणि कमीत कमी 5 ते 6 तास हा साबुदाणा भिजत घालायचा। अगदी मी रात्रीच भिजत घातलेला होता। सकाळी हा साबुदाणा मी तुम्हाला दाखवते किती छान मऊसूत असा भिजलेला आहे। कारण साबुदाणा जेवढा मऊसूत छान असा भिजलेला असेल ना, तेवढी तुमची साबुदाण्याची खिचडी देखील मऊसूतच तयार होते। त्यामुळे साबुदाणा भिजवताना कमीत कमी 5 तास आणि जास्तीत जास्त 6 ते 7 तास भिजवा। हे पहा, अगदी छान व्यवस्थित असा आपला साबुदाणा भिजवून तयार झालेला आहे। अगदी मऊसूत असा भिजलेला आहे, छान असा मोकळा देखील झालेला आहे। त्यानंतर शेंगदाणे घेताना ज्या वाटीच्या मापाने आपण साबुदाणा मोजून घेतलेला होता त्याच वाटीच्या मापाने आपण शेंगदाणे देखील घेणार आहोत। साबुदाणा तुम्ही पाहू शकता छान असा मोकळा असा भिजलेला आहे। आता सर्व साबुदाणा आपल्याला मोकळा करून घ्यायचा आहे। सर्व साबुदाणा मी मोकळा करून घेतलेला आहे। अगदी छान असा मोकळा सुटसुटीत असा साबुदाणा भिजलेला असला की खिचडी देखील छान अशी मोकळी होती। त्यानंतर ज्या वाटीच्या मापाने आपण साबुदाणा घेतला होता त्याच वाटीच्या मापाने 1 वाटी शेंगदाणे छान असे मध्यम गॅसवर अगदी 5 ते 7 मिनटं भाजून थंड करून घेतले आणि जेवढे जास्त बारीक दळता येईल तेवढे दळून घेतले। हे पहा, त्याच वाटीच्या मापाने आपण 1 वाटी शेंगदाणे भाजून मिक्सरला दळून घेतलेले आहे। आता हा कूट आपण या खिचडीमध्ये टाकणार आहोत। आता शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकल्यानंतर पूर्ण साबुदाण्यामध्ये शेंगदाण्याचं कूट अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्या। हे पहा, त्यानंतर आपण खिचडी परतवण्यासाठी साजूक तुपाचा वापर करणार आहोत, कारण गोड खिचडी साजूक तुपामध्येच केलेली छान लागते यासाठी। आता या ठिकाणी साधारणतः ज्या वाटीच्या मापाने आपण शेंगदाणे साबुदाणा मोजला त्याच वाटीच्या मापाने या ठिकाणी पाव वाटी एवढं मी साजूक तूप वापरणार आहे। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही साजूक तुपाचं प्रमाण या ठिकाणी कमी अधिक करू शकता, परंतु जास्त तेलकट मी तुपकट ही खिचडी बनवणार नाही, त्यासाठी मी या ठिकाणी पाव वाटी एवढं साजूक तूप घेतलेलं आहे। साजूक तूप छान असं गरम होऊन द्यायचं। त्यानंतर यामध्ये आपण मिक्स करून घेतलेला साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट होता तो यामध्ये टाकायचा। आता सुरुवातीला आपल्याला छान अशी मऊसूत खिचडी राहावी 6 ते 8 तासासाठी, यासाठी आपल्याला साबुदाणा परतवताना काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला लक्षात घ्यायच्या, ज्या मी तुम्हाला रेसिपी करत असताना शेवटपर्यंत मी सांगत राहणार आहे। सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे सुरुवातीला साबुदाणा परतवत असताना आपल्याला तो मोठ्या आचेवर परतवायचा आहे। मध्यम ते मोठ्या आचेवरच छान असा हा साबुदाणा परतवला की तो मऊसूत असा साबुदाणा तयार होतो। हे पहा, आता या ठिकाणी कुठेही गॅसचा फ्लेम हा आपण कमी करणार नाही। त्याचबरोबर मोठ्या आचेवर आपल्याला हा साबुदाणा परतवत असताना तो एकसारखा हलवत राहायचा आहे। हे पहा, साधारणतः 5 मिनिटांमध्ये साबुदाण्याचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा साबुदाणा एकसारखा हलवत राहायचा आहे। हे पहा, अगदी 5 ते 7 मिनिटांमध्ये या साबुदाण्याचा रंग छान असा बदललेला आहे। अगदी साबुदाणा पूर्णपणे आपल्याला 80 ते 90% या ठिकाणी साबुदाणा पूर्णपणे परतवूनच घ्यायचा आहे। त्यानंतर आपण साखरेचा वापर करणार आहोत। त्यासाठी साखर टाकताना सुरुवातीलाच टाकू नका। आता हे पहा, तुम्ही पाहू शकता छान मोकळा असा
साबुदाणा व्यवस्थित आपला परतवून तयार झालेला आहे। साधारणतः 80 ते 90% साबुदाणा या ठिकाणी व्यवस्थित परतवून तयार झालेला आहे आणि छान मोकळा देखील झालेला आहे। त्यानंतर आता या वाटीच्या मापाने आपण साखर टाकणार आहोत। ज्या वाटीच्या मापाने साबुदाणा घेतला त्याच वाटीच्या मापाने या ठिकाणी मी अर्धी वाटी साखर टाकत आहे। आता तुमच्या गोडच्या अंदाजानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी अधिक देखील करू शकता, परंतु या ठिकाणी मी एवढं साखरेचं प्रमाण वापरल्यानंतर तयार होणारी खिचडी ही मध्यम गोड तयार होणार। तुम्ही जर जास्त गोड खाणं पसंत करत असाल तर पाऊण वाटी साखर टाका। अगदीच कमी गोड खाणं पसंत करत असाल तर अर्ध्या वाटीला देखील कमी साखर टाका। हे पहा, आता साखर टाकल्यानंतर गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे लो करायचा आहे। मंद आचेवर ही खिचडी व्यवस्थित साखरेमध्ये मिक्स करून घ्यायची। या ठिकाणी सर्वात महत्त्वाची टिप्स म्हणजे साखर टाकल्यानंतर तुम्हाला गॅस मोठ्या आचेवर ठेवायचा नाही, पूर्णपणे गॅस कमी करायचा आहे। त्यानंतर अगदी व्यवस्थित अशी ही खिचडी यामध्ये मिक्स करून दिल्यानंतर आपल्याला यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून ही खिचडी 5 ते 7 मिनिटांमध्ये साखर यामध्ये ॲब्झॉर्ब होईपर्यंत अशीच ठेवायची। हे पहा, आता साखर यामध्ये साधारणतः 25 ते 30% व्यवस्थित अशी विरघळून घेतलेली आहे, मिक्स करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत। हे पहा, अगदी 4 ते 5 मिनिटं व्यवस्थित अशी साखरेमध्ये ही खिचडी मिक्स केल्यानंतर साखर हळूहळू त्यामधील मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे, व्यवस्थित अशी विरघळायला सुरुवात झालेली आहे। या स्टेजला आपण त्यावर झाकण ठेवणार आहोत। या ठिकाणी गॅसचा फ्लेम हा पूर्णपणे लोच ठेवलेला आहे। अगदी 5 मिनिटानंतर व्यवस्थित अशी ही खिचडी आपण हलवून देणार आहोत। साखर टाकलेली आहे त्यामुळे ही खिचडी जास्त वेळ न ठेवता ती देखील झाकण ठेवल्यानंतर देखील अधूनमधून तुम्हाला हलवत ठेवायची आहे आणि अगदी 5 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता परफेक्ट अशी आपली ही साबुदाण्याची खिचडी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। अगदी झाकण ठेवल्यावर मी 2 ते 3 वेळेस देखील हलवून दिलेली होती। त्यानंतर व्यवस्थित झाकण काढल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स केल्यानंतर आपली छान अशी साबुदाण्याची खिचडी या ठिकाणी बनवून तयार झालेली आहे। आता कोणत्याही गोडाच्या पदार्थाला मीठ टाकलं की त्याची लज्जत आणखीन वाढते, परंतु सोमवारच्या उपवासासाठी काही महिला तिखट मिठाचं खात नाही, त्यामुळे आपण यामध्ये मिठाचा अजिबातही वापर केलेला नाही। जर तुम्हाला टाकायचंच असेल तर तुम्ही पाव चमचा एवढं मीठ टाकू शकता। अगदी परफेक्ट मऊसूत आणि मोकळी सळसळीत आपली खिचडी आपण गरमागरम डिशमध्ये सर्व करत आहोत। रेसिपी करून पहा, कशी झाली ते कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। त्याचबरोबर रेसिपी आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना देखील जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल आणि आठवड्यातील 6 दिवस सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 6 दिवस दररोज दुपारी 12 वाजता मी नवनवीन आणि भरपूर टिप्स प्रत्येक रेसिपीज अपलोड करत असते, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा। वेळात वेळ काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।